Hello students, welcome here to Bende Education Science and Mathematics Tutorials. आपण शिकतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 आणि त्यातला जो मेन्स्ट्रुअल सायकल हा जो पार्ट आहे हा आपण आता या व्हिडिओमध्ये शिकतो आहे. आपण बघूया आता व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय हे आपण बघूया. Female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. These repetitive changes are called as menstrual cycle. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही फिगर दिलेली आहे. या फिगर मध्ये वरच्या पार्टला जे दिलेलं आहे ते आहे चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल आणि खालच्या भागाला जे दिलेलं आहे दीज आर चेंजेस इन द युटरस. ठीक आहे. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय स्टुडंट्स, तर तुम्ही ज्याला टीन एज म्हणता की साधारण 13 पासून एज ज्या वेळेला गर्ल्सचं एज 13 होतं तिथून ऑनवर्ड याच्या पुढचे जे एज आहे त्याला प्युबर्टी म्हणतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 डेज. 28 to 30 डेजमध्ये हे जे काही चेंजेस होतात आहेत युट्रसमध्ये ते चेंजेस म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे युट्रस आणि ओव्हरीमध्ये दीज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 डेज. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल. मग मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल की प्युबर्टी आल्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रत्येक 28 ते 30 दिवसानंतर काही स्पेसिफिक चेंजेस होतात आणि या सर्व चेंजेसला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. Menstrual cycle is a natural process and it is controlled by 4 hormones. 4 hormone कोणते आहेत त्यातले तर follicle stimulating hormone that is FSH, then luteinizing hormone that is LH. These two hormones are secreted by pituitary gland and estrogen and progesterone they are secreted by ovary. म्हणजे 4 प्रकारचे हॉर्मोन्स आहेत त्यातले 2 प्रकारचे हॉर्मोन्स पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे आहे ते ओव्हरी सिक्रेट करते. इथे तुम्हाला दाखवलंय बघा हे या ठिकाणी FSH आणि LH सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड आणि इथे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन दीज आर सिक्रेटेड बाय ओव्हरी. ठीक आहे, चला तर पुढे बघूया. One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it under the effect of follicle stimulating hormone. This developing follicle secretes estrogen. फिमेल मध्ये ही जी ओव्हरी असते ही ॲट द टाइम ऑफ बर्थ म्हणजे ज्यावेळेला बेबी गर्ल जन्माला येते त्यावेळेला तिच्या ओव्हरीमध्ये थाउजंड्स ऑफ फॉलिकल्स असतात. थाउजंड्स ऑफ फॉलिकल्स आर प्रेझेंट इन द ओव्हरी ऑफ बेबी गर्ल ॲट द टाइम ऑफ बर्थ. बर्थच्या वेळेलाच हे प्रेझेंट असतात. मग ज्यावेळेला प्युबर्टी येते त्यावेळेला यातला एक एक फॉलिकल एकेका महिन्यामध्ये नंतर तो वाढत जातो. सो वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी स्टार्ट्स टू डेव्हलप अलॉंग विथ द ओसाइट प्रेझेंट इन इट. त्यामध्ये जे ओसाइट आहे इथे आतमध्ये दाखवलं आहे बघा, हे जे आहेत हे फॉलिकल ग्रो होत आहे. इथे सुद्धा दाखवलं आहे तुम्हाला हे फॉलिकल ग्रो होत आहे. इट इज अंडर द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. याच्या नावातच आहे बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे फॉलिकलला ते स्टिम्युलेट करते ग्रो होण्यासाठी. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. मग हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रेट केलं जातं पिट्युटरी ग्लँडद्वारा आणि पिट्युटरी ग्लँडद्वारा हे हॉर्मोन सिक्रेट झाल्यानंतर हे जे फॉलिकल्स आहेत हे फॉलिकल्स ग्रो व्हायला लागतात आणि हे ग्रोईंग फॉलिकल्स जे आहे ते इस्ट्रोजनला सिक्रेट करतात. ठीक आहे, इतकं आता तुम्हाला नक्की समजलं असेल. पुढे एंडोमेट्रियम इन द युट्रस स्टार्ट टू डेव्हलप ऑर रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. आपण बघितलं पिट्युटरी ग्लँडनी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रेट केला. या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनच्या अंडरमध्ये फॉलिकल्स ग्रो व्हायला लागले आणि जे फॉलिकल जो ग्रो होतो आहे ते इस्ट्रोजन सिक्रेट करत होते आणि त्यांनी जो इस्ट्रोजन सिक्रेट केला या इस्ट्रोजनचा इफेक्ट म्हणून युट्रसमध्ये हा जो एंडोमेट्रियम आहे हे बघा इथे दाखवलं आहे तुम्हाला की या फॉलिकलनी इस्ट्रोजन सिक्रेट केला आणि यांनी सिक्रेट केलेला जो इस्ट्रोजन आहे त्यामुळे युट्रसची जी लाइनिंग आहे वी कॉल्ड इट एज एंडोमेट्रियम. इथे असते बघा हे जे युट्रस आहे ना याचा आतला पार्ट हा इथे दाखवते मी. हा जो आतला पार्ट असतो याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. हा जो एंडोमेट्रियम आहे हा डेव्हलप व्हायला लागतो
Endometrium in the uterus start to develop or regenerate under the effect of estrogen. Meanwhile, the developing follicle completes its development. म्हणजे हे ग्रो होत असलेलं जे फॉलिकल आहे ते आता त्याची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली आहे. पुढे बघूया. The follicle burst under the effect of luteinizing hormone and oocyte is released. This is called as ovulation. आता इथे पहिल्यांदा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन पिट्युटरी ग्लँडने सिक्रेट केला. त्याच्या अंडरमध्ये फॉलिकल्स डेव्हलप झाले. डेव्हलपिंग फॉलिकलने इस्ट्रोजन सिक्रेट केला. यांनी इस्ट्रोजन सिक्रेट केला म्हणून एंडोमेट्रियम लाइनिंग ग्रो व्हायला लागली. आणि इकडे जसं जसं हे वाढत गेला आता त्याची ग्रोथ कंप्लीट झाली. ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर हा फॉलिकल बर्स्ट होतो अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन. इथे जो ल्युटिनायझिंग हॉर्मोन सिक्रेट झाला त्यामुळे हा फॉलिकल बर्स्ट झाला. आणि फॉलिकल बर्स्ट झाल्यानंतर इथे ओसाइट किंवा एग सेल हा इथून बाहेर पडला. दिस इज कॉल्ड एज ओव्युलेशन. मग ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला ओव्युलेशन म्हणतात. की ओसाइट बाहेर निघणं, फॉलिकल बर्स्ट होऊन ओसाइट बाहेर निघणं या प्रोसेसला ओव्युलेशन असं म्हणतात. ही ओव्युलेशनची प्रोसेस इथे तुम्हाला दाखवली आहे. फ्रॉम डे 14 टू 15 म्हणजे 14च्या थोडा आधीपासून 15च्या थोड्या नंतर पर्यंत ही प्रोसेस होत राहते. ठीक आहे, समजतंय ना नीट. Remaining tissues of the burst follicle forms the corpus luteum and corpus luteum start to secrete progesterone. आता हा ओसेट इथून बाहेर निघाला. हा बाहेर निघाला जो ओसेट आहे हा पुढे फॉलोपियन ट्यूब्स मध्ये गेला आणि हे बर्स्ट झालेले जे बाकीचे टिश्यूज आहेत इथले जे रिमेनिंग टिश्यू आहे इट फॉर्म्स कॉर्पस ल्युटियम. ठीक आहे, कॉर्पस ल्युटियम. आणि नंतर या कॉर्पस ल्युटियमनी प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करायला सुरुवात केली. पुढे काय झालं तर एंडोमेट्रियम गॅन्ड सिक्रेट देअर सिक्रेशन्स अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्ट्रॉन. हा जो प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट झाला होता त्याच्या अंडरमध्ये त्याच्या इफेक्टमध्ये जे एंडोमेट्रियम मध्ये असलेल्या ग्लँड्स आहे त्यांनी सुद्धा त्यांचे सिक्रेशन्स सुरू केले. नाव एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. जर या ठिकाणी फर्टिलायझेशन झालं म्हणजे इकडनं बघा ओसाइट आला आणि इकडनं जर स्पर्म आला आणि इथे या ओव्हिडक्ट मध्ये जर फर्टिलायझेशन झालं तर फर्टिलाइज्ड ओव्हम जो आहे म्हणजेच तो एम्ब्रिओ मध्ये पुढे झायगोट आणि पुढे एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होतो. हा कन्वर्ट झालेला एम्ब्रिओ जर युटरस मध्ये आला तर त्याला इम्प्लांटेशन करता यावं या हिशोबाने या ठिकाणी एंडोमेट्रियल लाइनिंग जी आहे ती पूर्णपणे रेडी असते. पुढे बघूया. इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड इन 24 आवर्स. मग 24 आवर्स मध्ये जर हा ओसाइट रिलीज झालेला आहे तो फर्टिलाइज नाही झाला तर कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनएक्टिव्ह अँड ट्रान्सफर्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स. इथे जो कॉर्पस ल्युटियम दाखवलेला आहे याचं कन्व्हर्शन कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं आणि सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन स्टॉप्स कम्प्लिटली. मग आता या ठिकाणी जे कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनला सिक्रेट करत होते त्यांचं सिक्रेशन कम्प्लिटली थांबतं किंवा जर ओव्हम फर्टिलाइज नाही झाला तर. ठीक आहे, पुढे बघूया. एंडोमेट्रियम नाउ स्टार्ट्स टू डिजनरेट. मग आता हा जो कॉर्पस अल्बिकन्स तयार झालेला आहे याच्या अंडरमध्ये म्हणजे इकडे हे तयार झाल्यानंतर इथे पहा तुम्हाला दाखवलेलं आहे बिगिनिंग ऑफ द न्यू मेन्स्ट्रुएशन. म्हणजेच काय तर हे जे तयार झालेलं स्ट्रक्चर होतं पूर्ण आतलं ते आता वेस्ट गेलंय आणि ते वेस्ट गेल्यामुळे आता युटरस ते काढून टाकणार आहे बाहेर. सो एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट. टिश्यूज ऑफ degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through the vagina. मग आता हे नको असलेले सगळे आतमध्ये तयार झालेले सेल्स होते हे जे पूर्ण एंडोमेट्रियम डेव्हलप झालं होतं हे आता नको आहे कारण त्या ठिकाणी फर्टिलाइज्ड ओव्हम आलाच नाही. मग त्यामुळे काय होतं की हे सगळं आता बाहेर काढून टाकायचं आहे, डिस्कार्डेड आउट करायचं आहे. इट डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. ठीक आहे. दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि हे बाहेर पडत असल्यामुळे कंटिन्युअसली ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. दिस इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुएशन. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month. जिथपर्यंत ओसाइट त्या ठिकाणी फर्टिलाइज होत नाही तोपर्यंत आणि फर्टिलाइज झालेला ओसाइटचं इम्प्लांटेशन एम्ब्रिओचं इथे होत नाही युटरसच्या आतमध्ये तोपर्यंत ही प्रोसेस प्रत्येक महिन्याला सुरूच राहते. If the embryo is implanted, then repetition of this cycle is temporarily stopped until the parturition and thereafter period of breastfeeding. जर या ठिकाणी बेबी राहिला तर मग मात्र ही प्रोसेस थांबते आणि ती कुठपर्यंत थांबलेली असते तर जिथपर्यंत ब्रेस्ट फीडिंग सुरू आहे तिथपर्यंत ही प्रोसेस थांबलेली असते. ठीक आहे. आता तुम्हाला मेन्स्ट्रुएशनची सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये
सायंटिफिक माहिती जी होती ती सगळी तुम्हाला मी दिली आहे. आता पुढे थोडी जनरल माहिती बघूया. तर मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन ड्युरिंग दिस पिरियड. या पिरियडमध्ये वुमनला सिव्हिअर पेन होत असतात. सिव्हिअर विकनेस इज फेल्ड ड्यू टू हेवी ब्लिडिंग. हेवी ब्लिडिंग होत असल्यामुळे विकनेस येणं स्वाभाविक आहे. देर इज अ हायर पॉसिबिलिटीज ऑफ इन्फेक्शन्स ड्युरिंग दिस पिरियड. या पिरियडमध्ये जर हायजीन प्रॉपर ठेवलं नाही तर इन्फेक्शन होण्याचे पूर्ण चान्सेस असतात. ठीक आहे. ड्यू टू ऑल सच रिझन्स देर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ सोशल पर्सनल हायजीन. हे आता सगळं तुम्हाला समजलं असेलच. मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय त्याबद्दलची जनरल माहिती सुद्धा आता तुम्हाला निश्चितपणे समजली असेल. तर तुम्हाला जर हे सगळा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन हिट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.